नमस्कार, आपले सासबहू क्रिएशनमध्ये स्वागत आहे. आज आपण अशा प्रकारचे तोरण कसे बनवायचे ते बघणार आहोत. आपण या तोरणासाठी व्हाईट, रेड आणि ग्रीन कलर घेणार आहोत. त्याचबरोबर 6 mm चे मणी आणि हे 8 mm चे मणी घेणार आहोत. सीझर आणि नीडल. चला तर मग आपण सुरुवात करू. सुरुवातीला आपण तोरणपट्टी बनवून घेऊया. त्यासाठी 14 चैन घेऊया. मी हे 14 चैन करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला 2 चैन सोडून तिसऱ्या चैन मध्ये एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. त्यानंतर 3 चैन घेऊया आणि खालच्या 4 चैन सोडून 1 2 3 4 सोडून 5व्या चैन मध्ये एक डबल क्रोशा घेऊ. त्यानंतर त्याच ठिकाणी अजून एक डबल क्रोशा, त्याच ठिकाणी अजून एक, म्हणजे आपले एकाच चैन मध्ये 3 डबल क्रोशे झाले. त्यानंतर 2 चैन आणि अजून त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. एक, 2, 3. त्यानंतर 3 चैन आणि सेकंड लास्ट मध्ये एक डबल क्रोशा आणि एकदम सेकंड चैन मध्ये एक डबल क्रोशा. त्यानंतर 3 चैन, बाजू पलटायची. त्यानंतर अजून एक डबल क्रोशा त्याच्या नेक्स्ट चैन मध्ये. त्यानंतर 3 चैन आणि आपण हे 2 चैनचा जो गॅप बनवला होता त्या ठिकाणी 3 चैन, 3 डबल क्रोशे. तीन डबल क्रोशे घेतले आपण. नंतर 2 चैन आणि परत त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. त्यानंतर 3 चैन आणि 2 लास्ट चैन मध्ये डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत 3 चैन, परत बाजू पलटायची. नेक्स्ट चैन मध्ये एक डबल क्रोशा, 3 चैन परत, नंतर या गॅप मध्ये 3 डबल क्रोशे, 2 चैन, 3 डबल क्रोशे.
त्यानंतर 3 चेन आणि 2 लास्ट चेनमध्ये 2 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपण पूर्ण तोरणपट्टी बनवत जायची. अशी डिझाईन तयार होत जाईल. 3 चेन घेऊन बाजू पलटायची. त्यानंतर त्याच्या नेक्स्ट चेनमध्ये 1 डबल क्रोशा, त्यानंतर 3 चेन आणि या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि परत 3 डबल क्रोशे. एकदम सिंपल अशी तोरणपट्टी आहे. त्यानंतर 3 चेन आणि लास्ट 2 मध्ये 2 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपली तोरणपट्टी बनत जाईल. आता ही तोरणपट्टी मी कंप्लीट करून घेते. आपली तोरणपट्टी पूर्ण झालेली आहे. हे बघू शकता, खूप सुंदर अशी तोरणपट्टी आहे. आता आपण या तोरणपट्टीला बॉर्डर बनवून घेऊया. यासाठी मी रेड कलर घेणार आहे. आपण आता तोरणपट्टीची बॉर्डर कशी बनवायची ते बघणार आहोत. आपण या ठिकाणी जॉईन करून घेतलेले, त्या ठिकाणी फक्त सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चेन आणि सिंगल क्रोशा या गॅपमध्ये. हा जो गॅप आहे त्या ठिकाणी सिंगल क्रोशा, परत 2 चेन आणि परत सिंगल क्रोशा, परत 2 चेन, परत सिंगल क्रोशा. अशा प्रकारे पूर्ण तोरणपट्टीच्या बॉर्डरवर सिंगल क्रोशा आणि 2 चेन घ्यायचे आहेत. दोन चेन आणि सिंगल क्रोशा. आता या ठिकाणी उभ्या ठिकाणी आपण सिंगल क्रोशा कॉर्नरला डबल घेणार आहोत. त्यानंतर प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा, प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशाने आपण ही उभी साईड पूर्ण करणार आहोत. आणि कॉर्नरला 2 सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत. पण आता ही दोरा कट करून घेऊया. हा शिल्लक राहिलेला दोरा आपण आतल्या साईडला ओढून घेऊ. अशा प्रकारे आपली तोरणपट्टीची बॉर्डर कंप्लीट झालेली आहे. 2 चेन आणि सिंगल क्रोशा, 2 चेन आणि सिंगल क्रोशा. आणि या उभ्या पट्टीला आपण फक्त सिंगल क्रोशा घेतलेला आहे.
बाकीच्या ठिकाणी सिंगल क्रोशा, 2 चैन सिंगल क्रोशा. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी तोरणपट्टी दिसते. आता आपण हे फ्लावर कसं बनवायचं ते बघूया. आपण मॅजिक रिंग करून घेऊया. आणि 1 चैन बनवू. त्यानंतर 2, 3 आपण मॅजिक रिंग करून 3 चैन बनवून घेतले आहेत. त्यानंतर यामध्ये एक डबल क्रोशा, त्यानंतर 3 4 5 6 7 अशा प्रकारे आपल्याला या मॅजिक रिंगमध्ये 16 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. आपण मॅजिक रिंगमध्ये 16 डबल क्रोशे करून घेतलेले आहेत. त्यानंतर हा छोटा दोरा आपण ओढून घेऊ. आणि आपण जिथे पहिल्या 3 चैन घेतल्या होत्या तिथल्या 3ऱ्या चैनमध्ये स्लिप टिच करून घेऊया. दोरा कट करून घेऊ. आणि आतल्या साईडला पॅक करून घेऊया, म्हणजे तो निघणार नाही परत. आता आपण याला व्हाईट कलर जॉईन करून घेऊ. आणि 2 चैन घेऊ. त्यानंतर त्याच ठिकाणी अजून एक डबल क्रोशा घेऊ, म्हणजे आपले एकाच ठिकाणी 3 चैन आणि 1 डबल क्रोशा म्हणजे 2 डबल क्रोशे झालेले आहेत. त्यानंतर 2 चैन आणि त्यानंतर त्याच ठिकाणी अजून 2 डबल क्रोशे घेऊया. त्यानंतर आपल्याला एक खालच्या साईडचा डबल क्रोशा सोडायचा आहे आणि दुसऱ्या चैनमध्ये परत 2 डबल क्रोशे, 2 चैन आणि 2 डबल क्रोशे त्याच ठिकाणी. त्यानंतर परत खालच्या साईडची एक चैन सोडून दुसऱ्या चैनमध्ये
2 डबल क्रोशे, 2 चेन आणि त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपण हे कंप्लीट करून घेऊया. आपण व्हाईट कलरने हे तयार करून घेतलेले आहे. 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे असे आपले 8 बंच झालेले आहेत. आता हा दोरा आतमध्ये पॅक करून घेऊया. आणि कट करून घेऊ. आता परत आपण रेड कलर जॉईन करून घेऊ. हा जो 2 चेनचा गॅप आहे त्या ठिकाणी आपण जॉईन करून घेऊया. आणि 2 चेन घेऊ. त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा घेतला, त्यानंतर दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशा आणि 5वा डबल क्रोशा. म्हणजे 3 चेन आणि आपण 5 डबल क्रोशे घेतलेले आहेत. आता आपण जो पहिला आपण 3 चेनचा एक डबल क्रोशे घेतलेला त्या ठिकाणी असा दोराही करून आणि 6व्या डबल क्रोशाचा दोरा एकातून काढायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर 3 चेन आणि हा जो गॅप होणार आहे त्या ठिकाणी एक सिंगल क्रोशा, त्यानंतर 3 चेन, परत एक सिंगल क्रोशा, परत 3 चेन आणि सिंगल क्रोशा. आपण 3 वेळेस घेतले, 3 चेन सिंगल क्रोशा, 3 चेन सिंगल क्रोशा, त्यानंतर एक चेन घ्यायची आणि त्यानंतरचा जो गॅप आहे त्यामध्ये एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. त्यानंतर परत एक चेन आणि आपण जे घेतलेले 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे त्या ठिकाणी आपल्याला आता 6 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. आपण हे 6 डबल क्रोशे घेतले आणि आता पहिल्या डबल क्रोशावर येऊन 6व्या डबल क्रोशाचं ते दोन्ही एकत्र काढून घ्यायचे. त्यानंतर 3 चेन आणि सिंगल क्रोशाने पॅक, परत 3 चेन आणि त्याच ठिकाणी सिंगल क्रोशाने पॅक, 3 चेन आणि सिंगल क्रोशा. हे आपल्याला अशा प्रकारची डिझाईन बनवत जायची आहे. आपण काय केलं, 6 डबल क्रोशे घेतले आणि पहिला डबल क्रोशा आणि 6व्या डबल क्रोशाला एकत्र जॉईन करून घेतलं. त्यानंतर 3 चेन आणि सिंगल क्रोशा, 3 चेन सिंगल क्रोशा, 3 चेन सिंगल क्रोशा, त्यानंतर एक चेन घेऊन या गॅपमध्ये सिंगल क्रोशा घेतला, परत एक चेन घेऊन सेम तीच प्रोसेस केली. 6 डबल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशा, 3 चेन सिंगल क्रोशा. अशा प्रकारे आपल्याला 8 फ्लावर बनवायचे आहेत. ते मी कंप्लीट करून घेते. आपले तयार झालेलं आहे. आता आपण ग्रीन कलरने अशा प्रकारचे पानं बनवूया. आता हे आपण जिथे जिथे सिंगल क्रोशे घेतलेले
त्या ठिकाणी पाठीमागच्या साईडून ग्रीन कलर अटॅच करून घेऊ. त्यानंतर 6 चेन घेऊ आणि त्याच सिंगल क्रोशावर हे जॉईन करून घेऊ. सिंगल क्रोशाने असा सर्कल बनल. त्यानंतर परत 3 चेन घेऊ आणि दुसऱ्या सिंगल क्रोशावर स्लिप टिच करून 6 चेन घेऊ आणि याच ठिकाणी हे पॅक करून घेऊ. असे आपल्याला सर्कल बनवत जायचे आहे. 3 चेन आणि पुढच्या सिंगल क्रोशावर स्लिप टिच करून घ्यायचं आणि त्याच ठिकाणी 6 चेन घ्यायच्या आणि सिंगल क्रोशावर पॅक करून घेतलं. असे आपण पूर्ण यामध्ये सर्कल बनवत जाऊ. 6 चेन आणि त्याच सिंगल क्रोशावर हे जॉईन करून घ्यायचं. परत 3 चेन आणि पुढच्याला 6 चेन घेऊन हे इथं जॉईन करायचं. हे कंप्लीट करून घेते. आपण हे पूर्ण करून घेतलेलं आहे. 6 चेन आणि त्याच सिंगल क्रोशामध्ये जॉईन करायचं म्हणजे असा गोल तयार होतो. त्यानंतर पुढच्या सिंगल क्रोशापर्यंत जाण्यासाठी 3 चेन घ्यायच्या आणि परत तीच प्रोसेस. आता आपल्याला या सर्कलमध्ये येण्यासाठी स्लिप टिच करून घेऊया. त्यानंतर 3 चेन आणि 5 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. म्हणजे आपले टोटल 6 डबल क्रोशे होतील. 3 चेन आणि 5 डबल क्रोशे, 4 5 आणि 6. त्यानंतर 3 चेन करून घ्यायच्या आणि फर्स्ट चेनमध्ये हे सिंगल क्रोशाने पॅक करून घ्यायचं. त्यानंतर परत 6 डबल क्रोशे आपण काय घेतलं 6 डबल क्रोशे, 3 चेन आणि या ठिकाणी जॉईन करून घेतलं. पिकोट तयार झाला. त्यानंतर परत 6 डबल क्रोशे झाली. आता ज्या ठिकाणी आपण 3 चेन घेतले होत्या त्या ठिकाणी एक सिंगल क्रोशा घ्यायचा आणि परत पुढच्या सर्कलमध्ये 3 चेन आणि 5 डबल क्रोशे. हे 3 चेन आणि 5 डबल क्रोशे झाले आपले. त्यानंतर 3 चेन घ्यायच्या आणि या ठिकाणी सिंगल क्रोशाने जॉईन करून घ्यायचं आणि त्यानंतर परत 6 डबल क्रोशे. त्यानंतर इथे 3 चेन घेतले होते त्या ठिकाणी सिंगल क्रोशा आणि परत हेच प्रोसेस
6 डबल क्रोशे, 3 चेन, त्यानंतर सिंगल क्रोशाने जॉईन करून घ्यायचं तिसऱ्या चेनमध्ये आणि परत 6 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपली पानं बनत जातील. तर ही कंप्लीट करून घेते मी. हे बघू शकता आपले फ्लावर बनून तयार आहे. आपण आता मणी याला जॉईन करून घेऊ. मी या प्रकारची 5 फुले करून तयार करून घेतलेली आहेत. आता यानंतर आपण अशा प्रकारच्या बेली कशा बनवायच्या ते बघणार आहोत. यासाठी आपल्याला मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे. आणि यामध्ये चेन करून घ्यायची, त्यानंतर दुसरी चेन आणि तिसरी चेन. आपण आता मॅजिक रिंगमध्ये 3 चेन करून घेतलेले आहेत. यानंतर यामध्ये एक डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशा. अशा प्रकारचे आपल्याला 14 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. आणि सुरुवातीच्या 3 चेन, टोटल आपले 15 डबल क्रोशे तयार होतील. आपण यामध्ये 15 डबल क्रोशे तयार करून घेऊ. मी हे 15 डबल क्रोशे तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर हा छोटा दोरा ओढून घ्यायचा आणि सुरुवातीला ज्या आपण 3 चेन घेतलेल्या त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची. त्यानंतर एक चेन घेऊन प्रत्येक यामध्ये एक एक सिंगल क्रोशा घ्यायचा, म्हणजे आपले 15 सिंगल क्रोशे तयार होतील. 15 डबल क्रोशांच्या वर 15 सिंगल क्रोशे. हे 15 सिंगल क्रोशे तयार करून घेतले. त्यानंतर आपल्याला 3 चेन घ्यायचे आहेत आणि खालच्या साईडच्या 2 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशाने जॉईन करून घ्यायचं. त्यानंतर 3 चेन, परत 2 चेन सोडून तिसऱ्या यामध्ये हे पॅक करून घ्यायचं. असे आपले 5 3-3 चेनचे पॅक तयार होतील. हे अशा प्रकारचे आपले हे 3-3 चेनचे 5 पॅक तयार झालेत. आता यानंतर यामध्ये एक सिंगल क्रोशा घ्यायचा, त्यानंतर एक हाफ डबल क्रोशा, म्हणजे तिन्ही एकाच वेळेस काढायचं. त्यानंतर एक डबल क्रोशा, त्यानंतर एक चेन आणि त्याच ठिकाणी परत हीच प्रोसेस उलट प्रकारे, म्हणजे पहिल्यांदा डबल क्रोशा, परत हाफ डबल क्रोशा आणि परत सिंगल क्रोशा.
त्यानंतर पुढच्या ज्या आपण 3 चेन घेतलेल्या त्यामध्ये सिंगल क्रोशाने पॅक करायचं. त्यानंतर हाफ डबल क्रोशा, त्यानंतर डबल क्रोशा, परत 1 चेन, त्यानंतर त्याच ठिकाणी अजून 1 डबल क्रोशा, परत हाफ डबल क्रोशा आणि सिंगल क्रोशाने जॉईन करायचा. अशा प्रकारे आपली बेली तयार होत जाईल. ती कंप्लीट करून घेते. आपली बेली तयार झालेली आहे. एका फुलासाठी मी 5 बेली तयार केलेली आहेत. तर आपल्या टोटल 25 बेली तयार कराव्या लागतील. आता आपण हे सर्व जॉईन करून घेऊया. आता आपण या फुलांच्या खाली बेली कशा जोडायच्या ते बघूया. त्यासाठी मी छोट्या अशा प्रकारच्या काही बेली तयार करून घेतलेल्या आहेत. यामध्ये मी 20 मणी जोडलेली आहेत छोट्या बेलीमध्ये. आणि या मोठ्या बेलीमध्ये 3 बेली आणि यामध्ये 8 मणी, 12 मणी आणि वरच्या साईडला 15 मणी जोडलेले आहेत. तर आपण हे मोठी बेली कशी तयार करायची ते बघूया. हे मोठं लटकन 3 याचं 3 बेलीचं. सुरुवातीला आपण बेलीच्या आतल्या साईडला असं पॅक करून घेऊया आणि मध्यभागातून वर काढू. त्यानंतर आपण आता यामध्ये 8 मणी घालूया. त्यानंतर 1 बेली घालू. या बेलीच्या वरच्या साईडला 12 मणी घालू. आपण हे आधी 8 मणी घातले, आता 12. त्यानंतर अजून 1 बेली घालू आणि याच्यावर आता आपण 15 मणी घालू. अशा प्रकारे आपण मधले लटकन तयार करून घेतलेले आहे. यानंतर आपल्याला अशा माळा तयार करून घ्यायच्या आहेत. यामध्ये मी 40 मणी घातलेले आहेत आणि यामध्ये 5 मणी आणि 1 मोठा मणी, 5 मणी आणि 1 मोठा मणी. आता हे सर्व आपण तोरणपट्टीला जॉईन करून घेऊया. आपण आता तोरणपट्टीला हे फूल जोडून घेऊ. सुरुवातीचे 1 आणि दुसरे यामध्ये 2 सोडायचे आणि तिसरे यामध्ये हे फूल पॅक करून घ्यायचं. या अशा प्रकारे फ्लावर जॉईन करून घ्यायचे.
मी 15 खिडक्यांचा गॅप सोडून नंतर फूल जॉईन केलेला आहे. आता आपल्याला या छोट्या बेली जॉईन करून घ्यायच्या आहेत. आपल्याला या ठिकाणी हे पॅक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली ही 3 याची बेल, 3 बेलाचे हे लटकन त्याच ठिकाणी पॅक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे छोटं पण त्याच ठिकाणी पॅक करून घेऊ आपण. अशा प्रकारे मी बेली जॉईन करून घेतलेली आहेत. बघू शकता खूप छान असे दिसून येत आहे. आता यानंतर आपल्याला हे आपण मण्यांचं मध्यभागी जॉईन करून घेऊ. आता हे छोटे आणि मोठे मण्यांचं त्याच्या खाली जॉईन करायचं. हे बघू शकता खूप सुंदर असं तोरण आपलं कंप्लीट आहे. तुम्ही तोरणाचा फायनल लुक बघू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. थँक्यू.